थेट आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय। सामाजिक कार्यकर्त्या अंजलीजी दमानी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीताई, खरं तर महाराष्ट्रामध्ये चाललंय काय हा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो, कारण जितक्या नेटानं यापूर्वी झालेली आणखी एक अशाच प्रकारची देशमुख कुटुंबातील एका कर्त्या व्यक्तीची हत्या आणि त्यानंतर आज समोर आलेला आणखी एक तसाच प्रकार आणि त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट, अंगावर काटा आल्याशिवाय कुणीही खरं तर हे फोटो सुद्धा बघू शकत नाही, इथपर्यंत क्रूरपणे करण्यात आलेली हत्या। मात्र अशा प्रकारच्या हत्या होऊ नयेत, पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे कुणाचा जीव जाऊ नये आणि न्यायासाठी मुंडे कुटुंबाचा असलेला आवाज कसं पाहता आपण एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून या संपूर्ण घटनेकडे? मला जेव्हा ते सगळे फोटो आले आणि एक बीडच्या कुठल्या एका व्यक्तीने मला पाठवले, ते इतके थरकाप उडवणारे होते की मला असं वाटलं कोणी इतकं निष्ठुर क्रूर काय बोलावं या माणसानं, मला खरंच सुचेना। आणि जेव्हा तो पोस्टमॉर्टमचे डिटेल्स वाचले आणि यांना ना सायंटिफिकली सुद्धा माहिती आहे की एक्झॅक्टली कुठल्या नस कापायच्या, कुठे घात करायचा आणि कुठे त्याच्यावर हमला करायचा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत। कारण त्यांनी दोन्ही कॅरोटिड्सवर, ज्या कॅरोटिड मेन ब्लड सप्लाय करणाऱ्या वेसल्स आहेत, एक्झॅक्टली तिथे 4 वार होते। आणि हे सगळं जेव्हा बघितलं, इंटरनल एक्सटर्नल ज्युग्युलर वेसल्स सगळे त्यांचे कम्प्लिटली त्यांनी कापून टाकलेले होते, विंडपाईप कापून टाकलेला होता। हे सगळं जेव्हा आपण बघतो तेव्हा मला असं खरंच सुचत नाही, म्हणजे डोकं असं सुन्न होतं। कारण आपण संतोष देशमुखांचा लढा आपण डिसेंबर महिन्यापासून देतोय, तर हा तर त्याच्याही 1 वर्ष आधीच आहे। आणि ज्ञानेश्वरी मुंडेंशी देखील मी आज जेव्हा हे फोटो माझ्यापर्यंत आले तेव्हा आज मी त्यांच्याशी बोलले, आज एसपींशी पुन्हा बोलले की आत्ताच्या घटनेला त्याची चौकशी कुठपर्यंत आली आहे। तर कारण मला ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की बंगल्यावरनं फोन आल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याचा तपास बंद केला। कारण मला एक कळत नव्हतं की महादेव मुंडेंचा संबंध काय, कारण ते एक नोकरी करायचे आणि ते महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ते व्याजावर, म्हणजे जे पैसे दिलेले असायचे लोकांचे किंवा लोकांना जे डिपॉझिट करायचे असते तर ते टक्केवारीवर ते घ्यायचे, कलेक्ट करून बँकेत जमा करायचे। हे इतकं साधं काम करणारे ते व्यक्ती होते। संध्याकाळी जाऊन त्यांनी क्लासेसमधनं मुलांना आणलं, घरी सोडलं आणि संध्याकाळी 7 नंतर त्यांचा काही कोणाला कल्पना नव्हती की ते कुठे गेले। कारण त्यांच्या पत्नी मला म्हणाल्या की ते संध्याकाळचे बऱ्याचदा बाहेर जायचे आणि उशिराने घरी यायचे। तर हे जेव्हा सगळं कळलं तेव्हा असं वाटतं की आता शोध कसा लागणार हा एक मोठा प्रश्न होता। खरं तर तेव्हाच पोलिसांनी प्रयत्न केले असते तर अनेक गोष्टी बाहेर निघू शकल्या असत्या। बरोबर, पण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट यायला जर 2 वर्ष लागली तर चौकशी कशी होणार, काय होणार, त्यांचे खरंच CDR जप्त तेव्हा झाले होते की नाही, त्याच्या चौकशा नीट झाल्या होत्या का नाही, का त्याच्यावर सुद्धा प्रेशर होतं, अशा अनेक गोष्टी आहेत। आत्ताच्या घटनेला नवनीत कावत जे आहेत ते आता जानेवारी महिन्यात तिथे आले, डिसेंबर महिन्यात। त्यामुळे त्यांना या घटनेला 1 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या हातात तपास आलाय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवनीत कावत अतिशय चांगले ऑफिसर आहेत, ते चौकशी चांगली करतील। मी आता त्यांच्याशी जेव्हा बोलले तेव्हा त्यांना कुठेतरी असं वाटतंय की आत्ताच्या घटनेला हे जे बांगर नावाचे, बाळा बांगर नावाचे जे व्यक्ती आहेत ते जेव्हा बोलायला त्यांनी सुरुवात केली आहे, त्यांनी अनेक विधानं जी केली तर त्यांना ती पटत नाहीयेत आणि त्यांना असं वाटतंय की हे फक्त पॉलिटिकली कुठेतरी होत आहे। ते म्हणे जर आम्हाला आमच्यावर हे सोपवलं तर आम्ही व्यवस्थित काम करू, पण त्याच्यात कुठेतरी राजकारणाचा रंग येतोय असं त्यांना वाटतंय। त्यामुळे मला असं वाटतंय की मी उद्या ज्ञानेश्वरीजींशी परत बोलणार आहे आणि कुठेही त्याच्यात पॉलिटिकल रंग नाही आला पाहिजे, त्या कुटुंबाला न्याय मात्र नक्कीच मिळाला पाहिजे। बरोबर आहे, जे आवाहन अंजलीताई तुम्ही देखील करताय, कारण काय की रोज आपण वेगवेगळ्या डिबेट्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेसमोर त्या दिवसाचा महत्त्वाचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असतो। मात्र अंजलीजी, मी आज सहमत आहे आपल्या